नमस्ते सर्वांना. आज आपण या व्हिडिओमध्ये सुंदर अशी एक शॉपिंग बॅग बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी फॅब्रिक घेतलेलं आहे. आतून मी रबर शीट आणि अस्तर वापरून क्विल्ट केलेलं आहे. तर ह्या फॅब्रिकची उंची आहे 13 इंच आणि रुंदी आहे 15 इंच. तर इथे मी वरती झिप लावण्यासाठी वरच्या पॉकेटसाठी झिप ठेवलेली आहे ही. त्यानंतर इनर पॉकेटसाठी इथे झिपला मी साईडला थोडंसं फॅब्रिक जोडून घेत आहे. हे पॉकेट आपण अस्तरवर लावून घेणार आहोत. तर इथे ही झिप आतल्या पॉकेटसाठी मी जोडून घेतली एका कपड्यावर छोट्याशा. तर त्याचा साईज होता 8x6. तर हा इथं सेंटरला मी 3 इंच वरती जागा सोडून इथं सेंटरला हे पॉकेट बसवून घेत आहे. त्यानंतर फ्रंटला आपल्याला पॉकेट जे बनवायचं आहे तिथे मी 3.5 इंचावर मार्किंग केलं सेंटरपासून आणि आपण 4 इंचापर्यंत आपण हा कपडा कट करून घेतलेला आहे फोल्ड करून. म्हणजे झिप ही 8 इंच म्हणजे 9 इंच घेणार आहे. वरती फक्त 8 इंच दिसेल. दोन्ही साईडला आपल्याला वाय आकारामध्ये असं कट करून घ्यायचं आहे आणि वरती जे दाखवते तिथे आपण शिलाई करून घेणार आहोत, कारण कपडा सरकू नये झिप लावताना, म्हणून अगदी काठावर शिलाई करून घेतलेली आहे. तर आता बघू शकता इथं झिप व्यवस्थित बसते, कारण झिप लावण्यापूर्वी कपडा मागे पुढे सरकत होता. दोन्ही बाजूने आपल्याला अशाच पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे. तर इथे ही झिप जोडलेली आहे आपण सेंटरला. त्यानंतर आपल्याला कॉर्नरला थोडासा कपडा आत सरकावून घ्यायचा आहे. ते कट्स आतल्या साईडनं घेऊन इथे दाबटेप घ्यायची आहे. दोन्ही साईडनं आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे व्यवस्थित. कपडा वरती सरकला नाही पाहिजे, राहायला नाही पाहिजे शिलाईच्या शिवाय. तर इथे आपली झिप जोडून झालेली आहे. साईडला एक्स्ट्रा झिप आपण कट करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे बेल्ट लावून घ्यायचे आहेत. तर इथे सेंटर मार्क काढून घ्यायचा आहे आणि सेंटरपासून 3 इंचावर मार्किंग करायचं आहे दोन्ही साईडनं. असंच आपण दुसऱ्या साईडच्या कपड्याला पण आपण इथे बेल्ट लावून घेतलेले आहेत. त्यानंतर झिप घ्यायची आहे लावायला. आपल्याला झिपचा एक भाग काढून घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला परत इथे अस्तर लावून घ्यायचं आहे. त्यानंतर फोल्ड करून घ्यायचं आहे आतल्या साईडनं आणि दाबटीप घ्यायची आहे त्यावर. तिन्ही बाजूनी शिलाई करून घ्यायची आहे. इथे एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला. आता अशाच पद्धतीने आपण दुसराही पीस तयार करून
इथे रनर लावून घेतलेले आहेत दोन्ही साईडनं. आता आपल्याला तिन्ही बाजूनी शिलाई करून घ्यायची आहे. इथे एक्स्ट्रा फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे कॉर्नरला 2 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही साईडनं. बॉक्स करून घ्यायचे आहेत 2 इंचाचे. आणि कट करायचे आहेत हे. यानंतर आपण तिन्ही बाजूनी पायपिंग करून घेणार आहोत. पायपिंगसाठी मी अस्तरचंच कापड वापरलेलं आहे हे. तिन्ही साईडनी इथं आपल्याला पायपिंग करून झालेलं आहे आपलं हे. तर इथं असं कॉर्नरला व्यवस्थित पकडून शिलाई करून घ्यायची आहे. आता ही बॅग उलटवून घ्यायची आहे आपल्याला, सुलट करून घ्यायची आहे. खूप सुंदर कॉर्नर व्यवस्थित आलेले आहेत. फ्रंट पॉकेट आहे, हे आतलं पॉकेट आहे आणि आत स्पेस चांगला आहे, बघू शकता. इथे दोन्ही साईडनं मी 2 रनर टाकलेले आहेत वरच्याच बाजूला. खूप छान थिक व्यवस्थित झालेली आहे बॅग ही, बघू शकता. खालचा बेस पण चांगला 4-4.5 इंचाचा आलेला आहे. तर ही बॅग तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चेतना फॅशन टेलर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.